आम्ही निघालो आहोत मटा. चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना. आम्ही या शाळेत पहिलं रोज फेरी असायची महिला संघ. हे काय ही महिला संघ, हा महिला संघ शाळा. तुमची कुठे शिकली? आता आम्ही आलेलो आहोत मठामध्ये. फुलं वगैरे घेतली आणि लाईनला उभे राहिलो. दर्शन मस्त सुंदर झालं. श्री स्वामी समर्थ सर्वांसाठी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रसादासाठी लाईन आहे. प्रसाद. श्री स्वामी समर्थ. अशा चप्पल इकडे काढायला लागतात ना. आणि आम्ही गेलो तिथून पार्लेश्वर मंदिरमध्ये. बाप्पाचे दर्शन केले. गणपती बाप्पा मोरया. नंतर बाजूलाच आहे ना महादेवाचं मंदिर आहे, तिथेच पार्लेश्वरमध्ये. त्याचे दर्शन केले. थोडा वेळ गप्पा मारत बसलो. मस्त गप्पा मारले. बघा बाप्पा किती सुंदर दिसतात, किती छान आहे ना. आणि शांतता तर एवढी आहे, खूप शांतता आहे. दुपारच्या वेळेला आम्ही गेलो होतो म्हणून खूप छान दर्शन झालं. बघा हे महादेवाचे मंदिर इकडे या बाजूला आहे. इथे आलेले आहे मी. पहिलं पुराणा काळातली माहिती सांगितली थोडीशी पुढे, ते बघा नक्की. किती वर्ष पहिलं हे मंदिर आहे, खूप पहिलं. आणि पार्लेश्वर मंदिर नाव दिलं आहे त्याला, पार्लेश्वर. पार्ल्यात आहे म्हणून. खूप छान वाटलं मला तर खूप छान वाटलं जाऊन. प्रसन्न झालं. आनंदी बघा किती सुरेख दिसतो. मस्त आहे ना, असा ओरिजिनल असल्यासारखं वाटतं ना. मला खूप आवडलं इथं जायला. आणि खूप छान वातावरण होतं, शांतता होती, शांतपणे दर्शन झालं. खूपच छान वाटलं. तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा, ओके. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा प्लीज. तर आम्ही इथे शांतपणे बसलेलो आहोत. आता ताई काय सांगतात ते बघूया. सांगा, हे कधीचं मंदिर आहे? 100 वर्षापूर्वी. हां ना. आणि ब्राह्मण लोकांची वस्ती होती ना इथे. हां 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 हां. ब्राह्मण लोकांनी तेव्हा ते हे केलेलं आहे. म्हणून त्याला पार्लेश्वर मंदिर दिलं, नाव दिलं. अच्छा. अच्छा. पार्लेश्वर मंदिर हे पार्ल्याचं वैशिष्ट्य आहे. हां त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दत्त मंदिर, हां हे आपल्या पार्ल्याचं. आणि राम मंदिर, हां. इथे मी तुम्हाला नेलं नाही ना, पण जाऊया आता. चल. राम मंदिर हे 100 वर्षापूर्वी, हां. त्याचे खूप वर्षांवर्ष इथे झालेलं आहे. आणि आणि- पार्ला एक ब्राह्मण लोकांचा नाव. आणि अजून बांधकाम पहिलं जे आहे ते. हो हो नाही, आणि परत त्यांनी केलं ना. हां. पहिलं छोटं होतं, नंतर मोठं केलं. आणि हे एवढ्या वर्षाचं मंदिर, आणि किती शांतता आहे बघा. आणि किती सुंदर वाटतंय, आणि किती शांत, मन प्रसन्न होतं इथं आलं की. बघा इकडे महादेवजींचे मंदिर आहे. आणि असंच इथून आतमध्ये गेलं ना, तिकडे गणेश मंदिर आहे. आणि मंदिराला नाव आहे पार्लेश्वर मंदिर. बघा तो कळस दिसतोय बघा काचेतून बाहेरचा, दिसतंय ना? दिसतो ते बघा. असं तर असं आहे हे मंदिर. आणि किती स्वच्छ आहे, स्वच्छ पण खूप आहे. इथे पंते लावल्यानं खूप सुंदर दिसतं, मस्तच. याची झाडं एकदम हिरवी हिरवीगार. आणि आत एवढं रिकामं आहे ना मंदिर, त्याच्यामुळं हे बघा पार्लेश्वर मंदिर असं आहे. तर तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ, ते मस्त आहे बघा. लांबून काढलं पाहिजे ना. हे गणपती मंदिर आहे. खूप छान आणि खूप थंडगार वातावरण आहे, मस्तच. हा झेंडा आहे. इथून एंट्री करायची. एंट्री केली ना, तर एंट्री केल्यानंतर ह्या बाजूला गेला महादेवांचे मंदिर आहे. आणि ह्या बाजूला गेला की गणपती बाप्पाचे मंदिर आहे. असे आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे मला खूप आवडलं. हे ना, आणि कलर केला ते छान वाटायला लागलं. हां मस्तच. इकडे जैन मंदिर आहे. तर हे जैन मंदिर आहे. हे पार्ल्याचं सर्कल आहे. हे पार्लेश्वर मंदिर आहे. हे बघा, दर्शन झाल्यानंतर आम्ही शेंगदाणे वगैरे शेंगदाणे खात होतो रस्त्याने टाइमपास. आणि चाललं पाहिजे ना, म्हणून आम्ही चालत चाललोय घरी आता. का तर रिक्षात बसून, घरात बसून कंटाळा आला. तर रिक्षात बसायचं का नाही, म्हणून चालत. हां म्हणून आम्ही आता चालत निघालोय बघा. आणि पूर्ण ब्लॉग बघत जा, पूर्ण ब्लॉग बघत जा.
अर्धवट बघत जाऊ नका, कमेंट करत जा. दम नाही देते सांगतोय प्रेमानं. पार्ल्याला बोललं की पार्ला टिळक विद्यालय बघितलं, प्राथमिक मराठी शाळा असं आहे. शाळा भरपूर आहेत. आमची मुलं इकडंच पार्ल्याला शाळा शिकले. तर हसं खावेला आम्ही आलेलो आहोत चालत चालत पार्ल्यातून. ट्रॅफिक बघितलं केवढा आहे, आम्हाला तुम्हाला दाखवते ट्रॅफिक केवढा आहे. हे बघा दिसलं, हवेला आहोत.